देवेंद्र जी, गढ़चिरौली से लेकर के शक्तीपीठ महामार्ग 20,000 कोटी काँग्रेस मोठ्या प्रमाणात विरोध करतो आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे। काँग्रेस पहिल्या दिवशीपासून सगळ्याच विकास कामांना विरोध करताय। समृद्धीचा विरोध करणारी हीच मंडळी होती, पण लोकांनी समोरून येऊन समृद्धी महामार्गाला समर्थन दिलं। आपणही बघितलंय मागच्या काळामध्ये कोल्हापूरच्या एअरपोर्टवर त्या ठिकाणी 300-350 शेतकरी यांनी मला घेराव घातला आणि सह्यांचे पत्र दिले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे। त्यांनी सांगितलं आम्ही खरे शेतकरी आहोत आणि तुम्ही आमच्या सह्या व्हेरीफाय करा, आमच्या नावाने शेती आहे की नाही व्हेरीफाय करा। ठीक आहे, काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो, त्यांच्याशी संवाद आम्ही करू। कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संवादाने हे करायचंय, आम्ही संवाद करू, पण राजकीय विरोध जे करतील त्यांना मात्र आम्ही बधणार नाही। देवेंद्र जी, वाढवण पोर्ट को लेकर जिस तरीके से आपने कहा कि 3 टाइम देवेंद्र जी आपने वाढवण पोर्ट अरे असं आहे की आमचे मंत्री दादाजी भुसे यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे सगळ्यांची चर्चा करण्याची, नवीन शिक्षण पद्धती काय आहे ती समजावून सांगण्याची, या शिक्षण पद्धतीमध्ये क्रेडिट सिस्टीम काय आहे ती समजावून सांगण्याची। आमचा प्रयत्न एवढाच आहे की आमचा मराठी मुलगा हा या क्रेडिट सिस्टीममध्ये मागे राहू नये, इतर माध्यमातली मुलं ही त्याच्या पुढे जाऊ नयेत, केवळ क्रेडिट सिस्टीम आपण योग्य प्रकारे पाळली नाही म्हणून। त्यामुळे या संदर्भात सगळ्यांची चर्चा दादा भुसे करतील आणि मग आम्ही अंतिम निर्णय त्या संदर्भातला घेऊ। आमच्या मुलांच्या हिताचा निर्णय आणि मराठीच्याच हिताचा निर्णय घेऊ।